नमस्कार, कशा आहात? मजेत ना? आज मी बनवणार आहे उडदा मुगाचे पापड. तर मी इथं 1 किलो उडदाची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे आणि दळून आणलेली बारीक आणि पीठ ही चाळणीने गाळून घेतलेलं आहे. तर ही 1.5 किलोची. आता आपल्या पिठाचं प्रमाण झालेलं आहे 1.5 किलोचं. तर हे 100 ग्रॅमचं एक पॅकेट आहे आणि हे एक 100 ग्रॅमचं पॅकेट आहे. ते 200 ग्रॅमचे पॅकेट आहे. तर आपल्याला 150 ग्रॅम टाकायचं आहे. जर तुम्हाला मिऱ्या मोठ्या असेल तर तुम्ही ही मसाला चाळून वरती मिऱ्या आल्या ना त्या तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकता. आणि पाणी थोडंसं 2 मिनिटासाठी कोमट करायला ठेवायचं गॅसवरती आणि नंतर हे मसाला आपण त्याच्यामध्ये सोडून घेणार आहेत आणि एक उकळी होऊन द्यायची आणि नंतर थोडंसं कोमटच होऊन द्यायचं पाणी आणि नंतर मग आपण पीठ मळायला घ्यायचं आणि 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही चवीनुसार मीठ पण टाकू शकता कारण अजून जास्त चविष्ट लागतात पापड. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. पॅकेट मसाला टाकलेला आहे म्हणजे 150 ग्रॅम आणि मी मसाला चाळत नाहीये कारण मला मिऱ्या मोठ्या आवडतात आणि जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मसाला चाळून तुम्ही मिऱ्या राहिलेल्या मिक्सरमध्ये ग्राइंड करू शकतात. पाणी आपलं उकळलेलं आहे. आता ह्याला आपण ही मसाला टाकून देणार आहे मी आणि असं हलवून घ्यायचं आहे. एक उकळी येऊन द्यायची आता ह्याला. कारण मिऱ्या जर मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतल्या ना तर पापड जास्त थोडेसे लालसर येतात. त्याच्यामुळे मी मिऱ्या मिक्सरमध्ये ग्राइंड नाही करून घेत. तसंच मी पाकीट टाकून देत असते प्रमाणामध्येच. आता ह्याला एक उकळी आलेली आहे तर आपण हे गॅस बंद करणार आहे. आपले हे मसाल्याचं पाणी थंड झालेलं आहे आणि मी हे पाणी 1.5 ग्लास टाकलं होतं आणि नॉर्मल पाणी पण आपण जसं लागेल तसं टाकू शकतो. आपल्याला नॉर्मल पाणी पण टाकायचं आहे कमी पडल्यावर. एकदम नाही टाकायचं, जसं लागण ना तसं टाकून द्यायचं पाणी. आता पण आपल्याला ह्याच्यामध्ये नॉर्मल पाणी लागणार आहे. आता आपल्याला या हातानंच मळून घ्यायचं आहे. आता दुसरं पण पाणी घेणार आहे नॉर्मल पाण्यानं आपल्याला पाणी लागणारच आहे. पीठ आपलं हे मळून झालेलं आहे आणि मी आता ह्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये ठेवणार आहे अर्धा किंवा 1 तासासाठी. मस्त ह्याला मऊ पण येतो आणि आपल्याला लाट्या वगैरे बनवायला सोप्या जातात. आता हे मी ठेवणार आहे. आता पीठ हे आपलं मस्त मुरलेलं आहे. आता आपण ह्याला चांगलं एकदम असं ठेसून घ्यायचंय आणि हे चांगल्या लाट्या बनवायच्यात. एकदम मऊ शुद्ध लाट्या होतात ठेसल्यावरती. थोडंसं मी कापून घेणार आहे कारण एकदम हे आपल्याला ठेचता नाही येणार. त्याच्यामुळे थोडं थोडं करून हे आपल्याला एकदम मऊ शुद्ध करायचं, असं ठेचून घ्यायचं आहे. लावायचं खाली मग चिपकणार नाही. मी हे 2 मिनिट असं चेचून घेणार आहे. पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं करू शकता. असं पलटवून असं थोडंसं चेचून घ्यायचं कारण त्यानं लाट्या मस्त मऊ शुद्ध होतात आणि आपल्याला पापड लाटायला सोपा जातो. आता आपले 2-3 मिनिटं मी
पिठाला चेचून घेतला आहे. आता असं करणार आहे, कारण असं केल्यानंतर आपल्याला आपले पापड छान होतात आणि मस्त असे फुलतात पापड आणि खूप दिवस टिकतात पण. असं फोल्ड करून तोडत राहायचं आहे. आपल्याला हे 2 वेळेस करायचं आहे. मी हे लाट्या धाग्याने पण कट करू शकतात. मी चाकूनच घेतले तर कट करून, पण तुम्ही हवे असेल तर तुम्ही धाग्याने कट करू शकतात. मी जास्त बारीक नाही घेतल्या आणि जास्त मोठ्या पण नाही घेतल्या, मिडियमच साईज घेतली लाट्याची. लाट्या प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवणार आहे, कारण हे आपल्याला लाटता वेळेस एकदम सॉफ्ट राहतात आणि सुकत वगैरे नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये हवा वगैरे नाही जाऊ द्यायची. आपण पापड लाटायला सुरुवात केलेली आहे. आणि थोडासा मोठा झाला ना तर ह्याला थोडीशी पिठी लावून घ्यायची, जास्त नाही लावायची, थोडीशीच लावायची. आणि दोन्ही बाजूने पापड लाटून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूने म्हणजे एकसारखा होतो. तुम्ही पाहू शकता छान झालेला आहे एकसारखा. आता आपण हे सर्व अशाच प्रकारे लाटणार आहेत. इथे पापड मी फॅनच्या खाली ठेवणार आहे, म्हणजे छान सुकतात. उन्हामध्ये नाही ठेवायचे, उन्हात ठेवल्यानंतर पापड हे लाल उडतात